सुरुवात एका महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीने आपण करूयात। मुंबई पोलिसांच्या वर्तणुकीवर आता काँग्रेस आणि भाजपा आमने सामने आलेली आहे। मुंबई पोलिसांना आंदोलक मुलीचा विनयभंग केल्याचा काँग्रेसने आरोप केलेला आहे, तर रोहित पवारांनी पोलीस हवालदाराचा व्हिडिओ ट्विट केलेला आहे। तर भारतीय जनता पक्षाचं असं म्हणणं आहे की हे मुंबई पोलिसांच्या बदनामीचं षडयंत्र आहे। तर रोहित पवारांनी पोलीस हवालदाराचा व्हिडिओ ट्विट केला होता आणि त्यानंतर मात्र आता भारतीय जनता पक्ष आणि विरोधक आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे। तर मुंबई पोलिसांच्या दाव्यानुसार निळ्या शर्टातील आंदोलकाला पकडताना तरुणी नकळत मध्ये आली होती असं पोलिसांनी म्हटलेलं आहे। तर मुलगी मध्ये आल्याचं कळल्यानंतर सुद्धा पोलिसांना हात का काढला नाही असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला होता। तर यावर आता अनेक महत्त्वाच्या प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आता या प्रकरणावरून कलगीतुरा रंगताना दिसतोय। दरम्यान यावर भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी काय म्हटलेलं आहे पाहूया। अधिकारी निळ्या शर्टच्या आंदोलकांना पकडण्यासाठी गेला होता, कुठेही महिलांची छेडछाड करणं असा व्हिडिओतून प्रथमदर्शनी उद्देश दिसत नाही। रोहित पवारांना पोलिसांची बदनामी करायची का? मुंबई पोलिसांना त्यांनी भारतीय जनता पार्टी विरोधात आंदोलन करावं, सरकारच्या विरोधात आंदोलन करावं, त्यांचं स्वागत आहे। परंतु मुंबई पोलीस, महाराष्ट्राचे पोलीस जे 18 तास ड्युटी करून आपलं रक्षण करत असतात, अशा पोलिसांची बदनामी रोहित पवारांनी करू नये। तुम्हाला राजकारण करायचंय तर तुम्ही राजकारण करण्यासाठी अनेक 500 मुद्दे आहेत, त्या मुद्द्यांचं राजकारण करा। तर आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगत असल्याचं देखील पाहायला मिळतं। या व्हिडिओवरून आता राजकारणाला सुरुवात झालेली आहे। तर या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अजित चव्हाण आणि काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाडे आपल्यासोबत जोडले जात आहेत। पहिल्यांदा मी अजित चव्हाण यांच्याकडे जातोय। अजितजी, हा व्हिडिओ देखील तुम्ही पाहिला आणि या व्हिडिओमध्ये एक पोलीस कर्मचारी की जो सिव्हिल ड्रेसमध्ये आहे तो एका महिला आंदोलकाचा विनयभंग करताना स्पष्टपणे दिसतंय आणि त्याला जाणीव असताना सुद्धा त्याने ते रोखण्याचा प्रयत्न केला नाही। आणि या संदर्भात आता काँग्रेसच्या माध्यमातून, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून अर्थातच विरोधकांनी देखील अनेक सवाल उपस्थित केलेले आहेत। या व्हिडिओनंतर तुमची पहिली प्रतिक्रिया नेमकी काय आहे? माझा पहिला प्रश्न आपल्याला असा आहे की हा व्हिडिओ आपण नीट बघितला? अगदी अजितजी, पत्रकार म्हणून आपण हा व्हिडिओ नीट बघितला? हो, अगदी। या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे असं जाणवतंय की त्या पोलीस अधिकाऱ्याला जाणीव झाली तरी देखील त्याने आपला हात मागे घेतलेला नाहीये। आपण टीव्हीच्या स्क्रीनवरती नीट पहा, ते जे बल्लाळ आहेत त्यांनी निळ्या शर्टवाल्या मुलाची कॉलर पकडलेली होती आणि ते पाठीमागे बघत होते आणि ती जी मुलगी आहे ती बचाव करण्यासाठी बल्लाळांच्या आणि त्या मुलाच्या मध्ये आलेली आहे आणि बल्लाळ इकडच्या बाजूला बघतायत, त्या मुलीकडे बल्लाळ बघतायत का? त्या पुढे असं घडतंय की ज्यावेळेस ते पुढे बघतायत त्यावेळेस देखील त्यांना जाणीव होत असताना सुद्धा त्यांनी हात लागलीच माघेरी घेतलेला नाहीये। अहो, समोर दृश्य दिसतायत साहेब, पत्रकार साहेब, समोर दृश्य दिसतायत। बल्लाळांना आपण स्लो मोशन मध्ये दाखवलंय, बल्लाळ इकडे बघतायत आणि ज्या वेळेला बल्लाळांनी समोर बघितलं आणि बल्लाळांच्या लक्षात आलं की ही मुलगी आहे, बल्लाळांनी हात काढलेला आहे। माझा एक प्रश्न आपल्याला असा आहे, म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावतो, आमच्या मुलांच्या पाठीशी आम्ही ठामपणे आहोत, परंतु आमच्या मुलांना अशा पद्धतीने जर कोणी अजितजी, व्हिडिओचा मुद्दा वेगळा आहे। आता रोहित पवार आणि वर्षा गायकवाडांनी देखील या संदर्भात अनेक सवाल उपस्थित केलेले आहेत। रोहित पवारांनी मुंबई पोलिसांना देखील हे सवाल उपस्थित केले की ज्यावेळेस हात चुकीच्या ठिकाणी लागतो याची जाणीव होते तरी सुद्धा तो हात बाजूला घेतला जात नाही, असा थेट आरोप रोहित पवारांचा आहे। मी तर जय महाराष्ट्र सुद्धा निषेध करायला मागे पुढे बघणार नाही। रोहित पवार काय म्हणतायत, काँग्रेस काय म्हणते ते राहिलं बाजूला, पण साहेब तुम्हाला समोर दिसतंय ना, डोळ्यासमोर दिसतंय ना, जे पोलीस आपलं संरक्षण करण्याकरता दिवस रात्र रस्त्यावरती उभे आहेत, एका वयानं ज्येष्ठ असलेल्या ते जे बल्लाळ आहेत त्या बल्लाळांचं दिसतंय तुम्हाला की ते बल्लाळ पाठीमागे बघतायत, त्यांनी त्या मुलाची कॉलर धरली, ती मुलगी येऊन त्या दोघांच्या मध्ये आली, त्यावेळेला बल्लाळांना ते कळत नाहीये, दिसत नाहीये। जसं बल्लाळांनी समोर बघितलं, पूर्ण व्हिडिओ दाखवा ना तुम्ही। अगदी अजितजी, माझं असं म्हणणं आहे, माझं स्पष्ट म्हणणं असेल, माझी ही अधिकृत प्रतिक्रिया हा व्हिडिओ बघितल्यानंतर अशी आहे, रोहित पवारांना लाज वाटली पाहिजे। आंदोलनाच्या साठी
राजकारण करण्याकरता अनेक मुद्दे आहेत. पोलिसांना टार्गेट करून जर अशा पद्धतीनं रोहित पवार राजकारण करणार असतील अगदी. आणि काँग्रेस या अशा राजकारणाला पाठिंबा देणार असेल असं अगदी अजितजी, काँग्रेसचं उत्तर घेऊया. बालाजी गाडे देखील आपल्यासोबत आहे. बालाजीजी, पाणी आपण सांगा, जय महाराष्ट्र म्हणून आपली प्रतिक्रिया याच्यामध्ये काय आहे? आपल्याला असं वाटतंय का पोलिसांना मॉलेस्टेशन केलेलं आहे? अगदी काँग्रेसला काय आरोप करायचा आहे, रोहित पवार काय आरोप करतायत ते समोरासमोर चित्र बघून या देशाची जनता ठरवेल. पण याच्यामध्ये हे लोक घाणेरडं राजकारण करतायत असा माझा स्पष्ट आरोप आहे. आणि पत्रकारांनी, माध्यमांनी या सगळ्या विषयांमध्ये पोलीस, या देशाची सुरक्षा दलं या सगळ्यांना टार्गेट करायचं ठरवलं असेल आणि दिल्लीमध्ये याच राहुल गांधींच्या पाठिंब्यामुळं जे दुसऱ्या दिवशी आंदोलन भडकलं, त्या आंदोलनामध्ये शेकडो महिला पत्रकारांचं मॉलेस्टेशन झालं, त्याची जबाबदारी राहुल गांधी घेणार आहेत का असा माझा प्रतिक्रिया त्यांना. अगदी आपण काँग्रेसची प्रतिक्रिया देखील घेऊयात. बालाजी गाडे आपल्यासोबत आहे. गाडीजी, भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते असं म्हणतात की काँग्रेसच्या माध्यमातून मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जातो एक प्रकारे. नाही, यांची प्रतिमा मलिन करायची गरजच नाहीये, कारण यांनी इतकी बेइज्जत होण्याचे कामं केलेले आहेत. त्यामुळे आम्ही प्रतिमा मलिन करायची गरजच नाहीये. कारण ज्या पद्धतीनं आता ते व्हिडिओचं वर्णन अजित चव्हाण करत होते की तो मागे बघतोय, पुढे बघतोय. अहो, समोर मुलगी आहे आणि दिसल्याच्या नंतर त्याचं तोंड तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं पुढे वळल्यावरतीही त्याने उचलून बाजूला फेकलेलं आहे आणि अत्यंत चुकीच्या पद्धतीने विनयभंग तो करतोय. यावरती तुमचे नवनाथ बन नावाचे प्रवक्ते मानसिक संतुलन बिघडल्यासारखं त्याचं समर्थन करतायत. आणि तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी फोनवरती याच चॅनलवरती माझ्यासोबत बोलताना सांगत होतात की हा मी व्हिडिओ बघितलाय, हा विनयभंग आहे आणि दोषीवरती कारवाई होईल. आता तुम्हाला वरतून दुसरा नवीन डोस आला असेल, आता तुम्ही त्या व्हिडिओचं समर्थन करताय. आणि त्याच्या पलीकडे तुम्ही सांगताय की दिल्लीतल्या हिंसेची जबाबदारी राहुल गांधी घेणार का? गृहमंत्री राहुल गांधी आहेत का अमित शहा आहेत? तुम्ही काय अभ्यास करून बसत जावं, थोडंसं माहिती घेत जा लोकशाही व्यवस्थेमध्ये काय चालतं, कशा पद्धतीने चालतं. अभ्यास करूनच बसतो मी. मगाशी तुला सांगितलं विनयभंग असेल तर त्याची चौकशी होईल. हा व्हिडिओ नीट बघितल्यानंतर तुम्ही फक्त राजकारणासाठी तुमच्या पोलिसांच्या माध्यमातून झाला. अशा वेळेला जर त्या ठिकाणावरती बक्कल नसलेले नावाचे पोलीस लोक होते आणि एवढा हिंसाचार झाल्यावरती जबाबदारी राहुल गांधीने घ्यायची. तुम्ही काय सरकारमध्ये गोटा खेळता का बसून? या देशाच्या राष्ट्रीय प्रतीक यांच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये द्वेष पसरवायचा आहे आणि राहुल गांधींना सुद्धा जबाबदारी घ्यावी लागेल ना. या देशामध्ये विरोधी पक्ष म्हणून या महिलेचा या ठिकाणावरती पोलिसांनी देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरून हे आंदोलन चिरडून काढलं. फडणवीसांना हे आंदोलन चिरडून काढायचं होतं. त्यामुळं तुम्ही पोलिसांना आदेश दिले की वाटेल त्या पद्धतीच्या तुम्ही हिंसा करा आणि त्यातून हे घडलेलं आहे. याला देवेंद्र फडणवीसही जेवढे जबाबदार आहेत जेवढा हा पोलीसवाला आहे. विनयभंग प्रथमदर्शनी झालेला आहे असं मला दिसत नाही. मी लक्षपूर्वक हा व्हिडिओ वारंवार तुम्हाला काय दिसतंय याच्यावरून? तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही. महाराष्ट्राची जनता, महाराष्ट्रातल्या महिला याचा अर्थ जो काढायचा तो काढत आहे, जो खरा आहे. त्यामुळे तुम्हाला काय दिसतंय? तुम्ही डोळ्यावरती अंधभक्तीचा चष्मा घातलेला आहे. अगदी मुद्दा हा आहे. मी तुमच्याकडे पुन्हा एक देतो अजितजी. मात्र या व्हिडिओमध्ये नेमकं तुम्हाला काय दिसतंय? ते मारामाऱ्या करणार, त्या अर्धसैनिक बलाच्या करता का मला बोलता येईल? नाही तर त्यांना बोलू द्या, मी थोड्या वेळाने बोलतो. अगदी अजितजी अगदी तुमचा मुद्दा लक्षात येतोय. मात्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे या व्हिडिओमध्ये प्राथमिक दृष्ट्या तुम्हाला काय दिसतंय? नाही, प्राथमिक दृष्ट्या याच्यामध्ये स्पष्टपणे आपल्याला दिसत आहे की ते जे बल्लाळ आहे ते मागे वळून बघत असताना ती कन्या त्या मुलाचा बचाव करण्यासाठी तिथे आलेली आहे. समोर बघितल्यानंतर इमिजिएटली त्यांनी त्या मुलीला बाजूला केलेलं आहे आणि त्यांचा पोलीस अशा आंदोलनामध्ये म्हणजे काहीतरी लाजा वाटल्या पाहिजे विरोधी पक्षांना. तेच म्हणतोय, तुम्ही लाज विकून खाल्लेली अजित चव्हाण तुमच्या पक्षाने. अजितजी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की समर्थन करताय ऑन एअर. तुमचे गृहमंत्री निर्लज्ज आहेत, केंद्रात अमित शहा निर्लज्ज आहेत आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सुद्धा निर्लज्ज आहेत. तुम्ही सगळं कमरेचं काढून डोक्याला गुंडाळलेलं आहे. आता तुम्हाला एवढे लोक मेले त्याचं तर काहीच नाहीये, पण पोलिसांना धरून तुम्ही दहशत पसरवताय, डोकी फोडताय आणि त्याचं नाही तुम्ही समर्थन करताय. गाडेजी आणि अजितजी, आपण मुद्द्यावर या. मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा असा आहे की ज्यावेळेस अशा प्रकारे जर चुकीचा स्पर्श एखाद्या महिलेला होत असेल आणि सातत्यानं प्रतिक्रिया येत आहेत, विनयभंगाचा दावा देखील केला जात असेल, तर संपूर्ण मुद्दा या व्हिडिओच्या अनुषंगाने आता मर्यादित झालेला आहे.
मुंबई पोलिसांनी या संदर्भात अनेक स्पष्टीकरणं सुद्धा दिलेली आहेत। त्यांची भूमिका देखील संशयाच्या भोवऱ्यामध्ये आता सापडते, कारण ज्यावेळेस रोहित पवारांनी सवाल उपस्थित केले त्यावेळेस मुंबई पोलिसांनी त्यांना उत्तर देखील दिलेलं होतं, मात्र पुढच्या काही मिनिटांमध्येच ते ट्विट डिलीट करण्यात आलेले। अजितजी, असं आहे, मुंबई पोलिसांचं मनोधैर्य खच्चीत करायचं आहे का तुम्हाला? माध्यम म्हणून या सगळ्या विषयामध्ये पोलिसांना तुम्हाला टार्गेट करायचं असेल तर निश्चित तुम्ही टार्गेट करा। हे जे समोर व्हिडिओ आहे, माझी विनंती आपल्याला आहे, तुम्ही क्लीन फीड दाखवा। एका 50शी उलटून गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला जो हे आंदोलन थांबवायला गेलाय, अशा पद्धतीने टार्गेट करून आपण जर पोलिसांचं मनोधैर्य खच्ची करणार असाल तर माध्यम म्हणून आपलं हे वागणं योग्य नाही। अजितजी असा कोणताही हेतू नाहीये। अजितजी असा कोणताही माध्यमांचा हेतू नाहीये, मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी जे सवाल उपस्थित करते, अगदी तो जो निळा राष्ट्रवादी काँग्रेस आणि आतंकवादी म्हणून आला होता का? हो, अजितजी आपण तो आंदोलन करतोय। अजितजी आपण भूमिका ऐकून घेऊया। पकडण्यासाठी ज्या पद्धतीचं पोलीस दल आहे, पोलीस विभाग आहे, कुठली अडचण आली तर या पोलिसांना आपण बोलवतो। माझ्यामध्ये त्यांना बोलू नका म्हणून ह्या अपेक्षा ठेवतो संरक्षणाच्या, आणि अशाच चुकीचे आरोप जर मुंबई पोलिसांवरती होतील तर हे बरोबर नाही साहेब, माझं आपल्याला विनंती। अगदी अजितजी, आता आपण गाडेजींना वेळ देऊया। अजितजी, मात्र सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्यावेळेस पोलिसांनी आधी प्रश्नांना उत्तर दिलेली होती, त्यानंतर पोलिसांनी ते ट्विट डिलीट केलं। नक्कीच पोलिसांची भूमिका देखील संशयामध्ये सापडते, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलिसांचं मनोधैर्य कमी करण्याचा प्रयत्न कोणतंही माध्यम करत नाहीये। राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं हे सगळे आरोप केलेले आहेत, त्या आरोपांना उत्तर देणं सत्ताधारी म्हणून तुम्ही बांधील आहात। बोलू नका असं जर गृह खात्याने सांगितलं असेल तर काय चुकलं पोलिसांचं? काय संशयास्पद भूमिका? शब्दांचं चयन आपण नीट करा ना। कसं काय पोलिसांची संशयास्पद भूमिका आहे? तुम्ही क्लीन शीट दाखवा ना। ते अगदी चॅनलला दम देताय का तुम्ही? चॅनलला दम देताय का? दम देताय का चॅनलला? अजितजी, तुम्ही पोलिसांवरती कठोर कारवाईची आम्ही मागणी करतो। अजितजी, तुम्ही चॅनलला दम देताय का? परंतु पोलिसांची काहीही चूक नसताना माध्यम सुद्धा जर पोलिसांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करणार असतील तर हे बरोबर नाही, असं मी ठणकावून आपल्याला सांगतोय। माझी जय आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये तुम्हाला उभं करतोय, आम्ही गृहमंत्र्यांना उभं करतोय। शब्द आपण वापरू नका। म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावतोय। आपण या सगळ्या विषयामध्ये पत्रकार म्हणून तटस्थ भूमिका घेऊन दाखवा ना, क्लीन फीड दाखवा। लोकांना कळेल ते बल्ला खरोखर जाणून बुजून त्या छोट्याशा मुलीची विनयभंग करतायत की काय। हे चुकीचं आहे साहेब, हे बरोबर नाही। अशानं पोलिसांचं मनोधैर्य जर खच्ची झालं, पोलिसांच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करताना आपण ठोस काहीतरी कारण दिलं पाहिजे। हे अशा पद्धतीने विरोधी पक्ष आरोप करतायत म्हणून आपण आरोप अजितजी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसनं आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं हा मुद्दा उपस्थित केलेला आहे। वर्षा गायकवाड आणि रोहित पवारांनी सातत्याने या संदर्भात अनेक सवाल उपस्थित केलेले आहेत। रोहित पवारांना प्रश्न विचारा ना तुम्ही, क्लीन फीड दाखवा आणि सांगा खरोखर या बल्ला विनयभंग करतायत का? आपण पत्रकार म्हणून त्याच्यामध्ये डिसिजन घ्या ना। आपलं चित्र समोर दिसतंय। पोलिसांची संशयास्पद भूमिका असा जर आपण शब्द प्रयोग कराल तर माध्यम म्हणून हे जबाबदारीचं नाही। माझी आपल्याला विनंती आहे, नक्कीच वारंवार ही विनंती आपल्याला करतोय। अगदी याच्यावर ठीक आहे अगदी याच्यावर बालाजी गाडेंचं आपण उत्तर घेऊया। अगदी बालाजी गाडेंनी प्रश्न उपस्थित केलेला आहे, पण त्यांचं उत्तर देखील लगेचच घेऊया। सगळ्यात महत्वाचं, त्या ठिकाणावरती त्या ब्ल्यू शर्ट वाल्या मुलाला पकडायला जाणारे पोलीस, तो ब्ल्यू शर्ट वाला मुलगा कोण आहे? अतिरेकी आहे का आतंकवादी आहे? हक्क आणि अधिकार मागायला रस्त्यावरती उतरलेल्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांना देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानं महाराष्ट्रातल्या पोलिसांनी अशा पद्धतीनं चिरडून टाकण्याचं काम केलेलं आहे। त्यामुळं संशयास्पद भूमिका ही सरकारची आहे, गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आहे, आणि त्यांच्या आदेशावरती वाटेल ती बर्बरता करणाऱ्या महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांची सुद्धा आहे। हे मी ठणकावून सांगतोय, नंबर 1। नंबर 2, अजित चव्हाणांनी परवाचाही व्हिडिओ बघायला पाहिजे। गाडीत बसून डिटेन केलेल्या पोराला तुझ्या खिशामध्ये 50 ग्राम ड्रग्ज टाकेल म्हणणारा सुद्धा तुमचाच पोलीस होता, आणि तो सुद्धा गृहमंत्र्यांच्याच आदेशानं काम करत होता। त्याचं सुद्धा समर्थन तुम्ही करणार आहात का? याचंही उत्तर अजित चव्हाणांनी द्यावं। आणि मग संशयाच्या भूमिकेमध्ये तुम्हाला कसं उभं करायचं नाही, आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये तुम्हाला का उभं करायचं नाही, हे तुम्ही आता सांगितलं पाहिजे। आणि या सगळ्यांपासून बाजूला पळत आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे अजूनही संसदेमध्ये आलेले नाहीयेत, पळपुटेपणा करून चर्चेपासून पळ काढत आहेत। त्यामुळं या जे 2 मुद्दे आहेत याची स्पेसिफिक उत्तरं द्या, इकडे तिकडे पळू नका, नाहीतरी आम्हाला तुमच्याकडनं भाजपच्या कोणत्याही प्रवक्त्याकडनं फार काही शहाणपणाची अपेक्षा नसतेच। अगदी गाडेजी, अजित चव्हाणांकडनं आपण उत्तर घेऊयात। अजित चव्हाण, गाडेजींनी अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत, त्याचं उत्तर तुमच्याकडनं अपेक्षित आहे। अजितजींनी माझे उत्तर द्यावी। दोन्ही प्रश्नांना उत्तर देतो। बालाजीराव, कसं आहे,
आपण इतरांवरती अशा बेजबाबदार शब्दांचा वापर करताना उरलेली बोटं आपल्याकडे असतात. मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे, तो जो पोलीस जो पण म्हणत होता की तुमच्याकडं ड्रग्ज ठेवतो, त्या पोलिसाला निलंबितच केलं पाहिजे. बिलकुल या सगळ्या व्यवस्थेमध्ये सगळी माणसं काही हाताची पाची बोटं सारखी नसतात, पण जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. अशा पद्धतीनं त्याला निलंबित का केलं नाही? गृहमंत्री झोपा काढतायत का? 100% निलंबित करायला कुठला वेळ आहे? काय म्हणजे नेमकी कुठली चौकशी करावी लागणार आहे? काही शास्त्र वेगळं तयार झालंय का तुमच्या सरकारच्या काळात त्याचं? शांतपणे ऐका आता. नंबर 2, एक क्लीन धमकावू नका, विनंती करा, विनंती मानू. बघा, हे क्लीन स्वीट मी आपल्याला दाखवतोय. कुठं आपल्याला हे बल्लाळ 50 वर्ष क्रॉस केलेल्या या पोलिसाला जो आपलं कर्तव्य निभावतोय त्यांचं लक्ष समोर नाहीये, त्यांचं समोर लक्ष गेल्या त्यांनी हात बाजूला केलेला आहे. हे सगळं असं असताना इतक्या घाणेरड्या पद्धतीनं पोलिसांवरती आपण 50 वर्ष बघा त्यांचं लक्ष गेलं. व्हिडिओ पूर्ण दाखवा. अजित चव्हाण व्हिडिओ पूर्ण दाखवा. अजित चव्हाण मोबाईल चालू ठेवा समोर. व्हिडिओ पूर्ण दाखवा. लक्ष गेल्याच्या नंतर बघा तुम्ही 100हून अधिक मान्य करा ना. चुकले तर चुका मान्य करायला शिका. चुका मान्य केल्यावरती माणूस कमी होत नाही. आणि त्यांच्या शरीराला अतिशय घाणेरड्या पद्धतीने स्पर्श केले गेले. ते सगळे लोक काँग्रेसचे कार्यकर्ते होते का? याची जबाबदारी राहुल गांधी घेतील का? अभिजित गितके याची जबाबदारी घेईल का? ज्या पद्धतीनं गृहमंत्री कोण आहे? परत तेच म्हणतोय, तुम्ही थोडा अभ्यास करत जा अजितजी, थोडा अभ्यास करत जा. कायदा आणि सुव्यवस्था देशामध्ये व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी ही सरकारची असते. तुम्हाला चालवता येत नसेल तर पाय उतारवा, नाहीतरी आम्ही तुम्हाला या देशाची स्थिती परिस्थिती सगळी अशी अराजकतेचीच करायची आहे, हे आता अगदी स्पष्ट होतंय. त्यामुळं या अराजकता पसरवणं हे तुमचं काम आहे. जातीय, धार्मिक, सामाजिक तेढ निर्माण करणं हे तुमचं काम आहे. हिंसा पसरवणं तुमचं काम आहे. ध्रुवीकरण करणं तुमचं काम आहे. अराजक आणि तुमचा पैसे आले, परदेशातनं कुठून जेवण येते, हजारो लोकांना रोज जेव घातलं जातंय, दुबईवरून, सौदीवरून, इकडून तिकडून त्या सगळ्याच्या स्विगीच्या आणि ऑनलाईन डिलिव्हरी बाहेर देशातनं लोक येत आहेत. म्हणजे हे इथं आलेले सगळे लोक बाहेर देशात आलेले. या सगळ्याचा विचार आपण केला पाहिजे. म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सुकवतोय हे मी वारंवार म्हणतोय. त्याचं कारण असं, हा देश राहिला पाहिजे ही आमची भावना आहे. तुम्ही भारतीय जनता पक्षाला विरोध करा, तुम्ही भाजपला विरोध करता, भारताला विरोध करताय. हे तुमच्या या आंदोलनाचं अतिशय घाणेरडं फलित आहे. या देशामधल्या तरुणाईला समोर करून त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपल्या नृशंस विचारांची एक प्रकारे ही हिंसक प्रतिक्रिया जी दिल्लीमध्ये पाहायला मिळाली आणि महिला पत्रकारांचे या ठिकाणी अतिशय वाईट पद्धतीनं त्यांच्यावरती अत्याचार झाले, त्यांचा विनयभंग झाला, मग त्याला राहुल गांधी जबाबदार आहेत का? आणि महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून माझ्या महाराष्ट्र पोलीस दलाला अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं खिंडीत पकडण्याची जर कोणी कोशिश करत असेल तर अजितजी, निश्चित हे मुद्दे देखील महत्वाचे आहेत. मात्र हा मुद्दा मुंबई पोलिसांचा आहे. मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर विरोधक सातत्याने सवाल उपस्थित करतायत. प्रामुख्याने अगदी मला क्लोजिंग स्टेटमेंट द्यायचंय. खचेल असं तुम्ही वागू नका. अगदी. तर आपण पाहतोय अजितजी, मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर विरोधक सवाल उपस्थित करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही त्या पोलिसावर कारवाई होणार किंवा कारवाई केली जाईल असं आश्वासन सुद्धा दिलं होतं. अर्थातच गाडींनी देखील हा मुद्दा उपस्थित केलेला होता. कशा पद्धतीची कारवाई आता केली जाईल? ज्या पोलिसानं मुलांना धमकी दिली की तुम्हाला एनडीपीएस ऍक्ट मध्ये अडकवेल, त्या पोलिसाला 100% निलंबित केलं पाहिजे. पण हे जे बल्लाळ आहे, प्रथम दर्शनी यांच्या बाबतीमध्ये कुठेही यांनी जाणून बुजून हे कृत्य केल्याचं दिसत नाही. राजकारण करायला हजार मुद्दे मित्र आहेत. अजितजी, हा प्रश्न या जो विनयभंगाचा आरोप करण्यात आला त्या व्हिडिओच्या संदर्भातला हा प्रश्न आहे. त्यावर हे सगळं समोर आणून मुंबई पोलिसांचं मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न करताय. आणि माझी जय महाराष्ट्राला सुद्धा विनंती आहे, सर्व पत्रकारांना विनंती आहे, आपण बातमी दाखवत असताना बातमीच्या एकांगीपणानं एकच चित्र दाखवू नका. आपण क्लीन फीड दाखवा ना. माझ्याकडे आपण पाठवलेलं क्लीन फीड आहे, अजून एक दुसरं क्लीन फीड आहे. क्लीन फीड दाखवा. अजितजी, आपण दुसऱ्या विषयाकडे वळतो आहे. मात्र मुद्दा असा आहे की माध्यम कोणत्याही प्रकारे एक बाजू दाखवत नाही. मी दोन्ही बाजू दाखवतो ना. विरोधकांनी जे आरोप केलेले आहेत त्या आरोपांवर सत्ताधाऱ्यांचं उत्तर घेणं हे आमचं कर्तव्य आहे.
पोलिसांनी ट्विट डिलीट केलं, याचा अर्थ पोलिसांची भूमिका या विषयातली संशयास्पद आहे असं आहे का? पोलीस दल हे शिस्तीचं झालंय. पोलिसांना गृह विभागाला सांगितलं असेल याच्यात अगदी, राजकारण होते, अगदी. तुम्ही याच्यामध्ये पडू नका. अगदी मग तुमचा पोलिसांनी tweet delete मुद्दा केलं, महत्वाचा आहे. मात्र तुमचा मुंबई समोर पोलिसांना तुम्ही ट्विट पोलिसांना- डिलीट करण्याची वेळ का आली? याच्यामध्ये संशयास्पद आहे असं म्हणता, हे काय बरोबर नाही. अगदी. मात्र अजितजी, मुंबई पोलिसांनी जे ट्विट केलं होतं ते पुढच्या काही मिनिटांमध्ये डिलीट करण्यात आलं आणि तोच धागा आता विरोधकांनी पकडलाय. त्याला काय उत्तर असेल तुमचं? अहो, मी वारंवार तेच तुम्हाला सांगतोय, हा सूर्य आणि हा जयद्रथ. समोर तुमच्या व्हिडिओ आहे, या व्हिडिओवरून राजकारण होतंय. पोलिसांनी राजकारणात पडू नये, पोलीस दल राजकारणासाठी नसतं असं गृह विभागानं सांगितल्यानंतर पोलिसांनी तो व्हिडिओ डिलीट केला, ट्विट डिलीट केला असेल. पण पोलिसांनी ट्विट डिलीट केलं याचा अर्थ पत्रकारांना या व्हिज्युअल्सचे अर्थ लावता येत नाही, महाराष्ट्राच्या जनतेला व्हिज्युअलचे अर्थ लावता येत नाही असं नाही ना. चित्र तुमच्या समोर आहे बघा. त्या बल्लाळांनी जाणून बुजून त्या मुलीचा विनयभंग केलाय का? कर्तव्यावरती असलेल्या पोलिसाला अशा पद्धतीने विनयभंगाची धमकी दिली. अगदी बालाजी गाडे, अजित चव्हाणांचं हे म्हणणं तुम्हाला पटतंय का? साधा सेन्स आहे. पत्रकार नाही, म्हणून आपल्याला आता त्याच्यात त्यांना अर्थ थोडं लावता शांत येतो. केलं तर मी आपण बोलतो, नाही तर विरोधाला त्यांचं प्रश्न भाषण विचारला ठेवायचं. पाहिजे. ठीक आहे, अगदी. तुम्ही पोलिसांचं मनोधैर्य अगदी. खच्ची करण्याकरता अशा पद्धतीच्या अगदी. त्यांच्यावरती आरोप करताय का? अजितजी, तुमचं उत्तर पोहोचलेलं आहे. बालाजी गाडींची देखील प्रतिक्रिया घेऊयात आपण. मला आज या चर्चेच्या समारोपाकडे जाताना इतकंच म्हणायचंय की विद्यार्थी रस्त्यावरती उतरले का ते आतंकवादी, शेतकरी हक्कासाठी रस्त्यावरती उतरले का ते खलिस्तानी, तिकडे ईशान्य भारतामध्ये ज्यावेळेला आंदोलन होतं तेव्हा ख्रिश्चन मशिनरीचा सपोर्ट, किंवा मणिपूर मधल्या तर तिकडे हे पोहोचू शकलेले नाहीयेत. म्हणजे प्रत्येक आंदोलनाला आणि दिल्लीमध्ये किंवा शहरामधले लोक उतरले का ते अर्बन नक्षलाईट आणि मोदींच्या विरोधात बोलणारे आंदोलनजीवी, म्हणजे यांच्या विरोधामध्ये ज्या ज्या विषयाचं आंदोलन झालं त्या प्रत्येक विषयाला काहीतरी नाव ठेवण्याचं काम भाजप सरकारने आणि त्यांच्या नेत्यांनी पंतप्रधानांसहित केलेलं आहे. त्यामुळं यांनी अतिरेकी शोधावेत. आम्ही नागरिक शोधतोय. सर मध्ये बोलू नका, अजितजी मध्ये बोलू नका, मी तुमच्यामध्ये उमर बोललो नाही. खालिदला पाठिंबा मध्ये देणारे बोलू नका तुम्ही, आंदोलनामध्ये नव्हते का? मध्ये बोलू नका तुम्ही, मध्ये बोलू नका, अर्बन नक्षली ज्यांना मध्ये जेल बोलू झाली, नका, तुमच्यामध्ये बोललो नाही. ते असं चालणार असेल तर आंदोलनामध्ये अजितजी मला तुम्हाला शुभम विनंती आहे. सांगायचं अजितजी आहे, तुम्हाला हे विनंती आहे, आपण अँकर बालाजी आज गाडींची यांनी भूमिका आधी ऐकून घेऊया. अजितजी तुम्हाला विनंती आहे, बालाजी गाडींची भूमिका आधी आपण ऐकून घेऊया. तुम्ही शांतपणे ऐकायचं, संयम ठेवा थोडा, आक्रस्ताळेपणा करू नका, आक्रस्ताळेपणा करू नका, संयमी राहा. सरकारनं संयम बाळगायचा असतो हा. तर त्यामुळं मला इतकंच म्हणायचंय की अजितजी, आपण त्यांचं म्हणणं ऐकून घेऊया. आणि अशा पद्धतीनं हक्क अधिकार मागणाऱ्या लोकांना चिरडून चालत नाही. काँग्रेसनं अत्यंत नैतिकतेनं काम केलं. या देशामध्ये काँग्रेसनं ज्या ज्या वेळेला आरोप नक्कीच, झाले अगदी. आणि अशा घटना अगदी. झाल्या त्यावेळेला अगदी सरकार दोघांचे राजीनामे देखील दिले. मुद्दे लक्षात आलेले आहेत. मुद्दा वेगळा होता आणि चर्चा दुसरीकडे जाते. अर्थातच या चर्चेमध्ये तुम्ही दोघं देखील सहभागी झालात. दोघांचे देखील धन्यवाद.